सोल्युशन आहे. आणि ही सगळी शेती आजकालची चालल्या ती सगळीच्या सगळी विदाऊट केमिकल, विदाऊट पेस्टिसाइड, विदाऊट फंगिसाइड येत नाही. त्याला खूप प्रयत्न करावे लागतात, विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि माझी शेती कमर्शियल होती, कारण का की मी फूल उत्पादक, ऊस उत्पादक, भाजी उत्पादक आणि फळ उत्पादक शेतकरी आहे. ह्या याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी करत असताना खूपशे औषधाचा स्प्रे घ्यायचो आम्ही. आणि त्याचा परिणाम 2004 ला मला स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झाला. आता कॅन्सर आणि हे कारण गर्भाशयाच्या तोंडाचा होता, ट्रीटमेंट झाली आणि त्या ट्रीटमेंटमुळं माझे पिरियड्स बंद झाले. आता हे पिरियड्स बंद झाल्यामुळं ही गोष्ट लक्षात आली नाही. योग पंडित, योग प्राध्यापक सुजाता घाटला, की कॅल्शियमची निर्मिती ही बंद होते, कमी होते आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात न आल्यामुळं जे त्याला पाहिजे ते कॅल्शियम जे 1200 mg डेली रिक्वायरमेंट आहे, ही आपण घ्यायला पाहिजे. ही अन्नातनं भागणार नाही आणि हाडातनं शरीर काढायला लागेल ह्याच्याबद्दल असणारं अज्ञान आणि त्या अज्ञानामुळं अशी कंडिशन आली, की 2000 म्हणजे माझ्या वयाच्या 46व्या वर्षी माझी कंडिशन अशी झाली होती, की मला ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम खूप चालू झाले होते. ऍक्च्युली मी योगासाठी गेले ते ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम मुळेच. कारण मला पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीचा प्रॉब्लेम होता. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, हातात एक तांब्या सुद्धा उचलायचं म्हणजे मुश्किल होतं. आणि या वेळेला ज्यावेळेला मी ऑर्थोपेडिकच्या व्हिजिट पहिला पेन किलर वरच करायचे. भाऊ एमडी मेडिसिन आहे, त्यामुळे निम्मी अर्धी डॉक्टर असल्यासारखं मला औषधं पण माहिती होती. आणि त्याच्यामुळे स्वतःच औषधं खायचं आणि ते तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. पण मी शेतात प्रॅक्टिकली काम करत असल्यामुळं मला ते सारखं सारखं प्रॉब्लेम यायचा. आणि सारखा सारखा प्रॉब्लेम आला तर ऑर्थोपेडिक व्हिजिट झाली, की डॉक्टरनी मला मणक्यात इंजेक्शन घ्यायला सांगितलं होतं. आणि मणक्यात इंजेक्शन घ्यायला सांगितल्या गाठ सरांनी पहिला त्यांना विचारलं, योगानं काय फरक पडेल का? कारण गाठ सर माझ्या आधी योग शिक्षक आहेत. तर डॉक्टरनी सांगितलं योगानंच 100% फरक पडेल. आणि मला मग माझ्या मिस्टरांनी योग शिक्षक हो, एक तर योगा कर, नाहीतर मला दुखायलंय म्हणून सांगायचं नाही. आणि त्याच्यामुळं योगा मी शिकायला लागले. त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. माझे चॅलेंजेस खूप होते, ते कमी व्हायला लागले. सगळ्यात मेन एक मोठं माझ्या समोर हे होतं, की मला चहा खूप खूप आवडायचा. कसा? तर तो घरची जनावर आहेत पहिल्यापासून, आमच्या लहानपणापासून. आणि त्याच्यामुळं ते घरच्या दुधातला न तापलेल्या दुधाचा चहा लय भारी लागतोय. आणि आकडी. तो मला हां, आकडी दूध म्हणायचं त्याला. त्या दुधाचा चहा हा फुलपात्र भरून घ्यायचे मी रोज फुलपात्र भरून. ॲसिडिटीचा सिव्हिअर प्रॉब्लेम. पण तो योगामुळं माझा चहा बंद झाला. योगामुळं माझी पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी बंद झाली. ज्यावेळेला माझा एक्स-रे डॉक्टर बघायचे त्याच वेळेला म्हणायचे, की हाडं एवढी वाईट पडले त्याचा अर्थ कुपोषित बॉडी. कारण अशी बारीक होते मी. आणि त्याच्यामुळं की ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम ह्या योगामुळे कमी झाले. मग लोकांना आम्ही शिकवायला म्हणजे मी डिव्होटेड चालू केलं. कारण का? की मला स्वतःला वाटायला लागलं, 1 तास झोपण्यापेक्षा, एक्स्ट्रा झोपण्यापेक्षा 1 तास आपण लोकांसाठी काम करू. त्यामुळं कंटिन्युअस वर्ग घ्यायचं चालू केलं. भारी वाटायला लागलं आणि मध्येच प्रॉब्लेम मला कॅन्सरचा. कारण पेस्टिसाइड, फंगिसाइडचा खूप वापर. म्हणजे हाडं लई बळकट होती का? नाही. ते आधीच सांगितलं मी तुम्हाला, ती कमकुवत होती. पूर्वीच्या काळी मुलींना जादा दूध दिलं जायचं नाही. ते सधन फॅमिलीत पण. आणि त्याच्यामुळं की लवकर पोरगी मोठी होईल म्हणून. काय माहिती कशासाठी मला माहिती नाही. आणि पहिल्यापासून परिस्थिती चांगली आहे का लय भारी आहे. आणि त्याचा परिणाम असेल असं मला हे आहे, की ती कमकुवत. त्याच्यानंतर मला स्वतःला मी पहिल्यापासूनच जे योग संजीवन आसनं आहेत ना, परीक्षेपुरतं मी सगळं केलं. त्याच्यानंतर मी फक्त योग संजीवनचाच अभ्यासक्रम करते, की जी माझ्यासाठी संजीवनी आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या हाडांची स्ट्रेंथ जराशी चांगली होती. पण ट्रीटमेंटमुळं परत एवढं कंडिशन वाईट झाली, की डॉक्टरांनी सांगितलं बसल्या-बसल्या बोन डेन्सिटी ज्यावेळेला चेक केली, त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं बसल्या-बसल्या पण हाडं मोडतील. आणि त्यावेळेला ॲज अ सप्लिमेंटच्या स्वरूपात मी दर 6 महिन्याला
मला 21 ते 25,000 कारण ते इंजेक्शन कधी 21ला पण असायचं, कधी 25ला पण असायचं. ते इंजेक्शन मला 6 महिन्यात चालू व्हायला लागलं. झालं. 6 महिन्याचं इंजेक्शन ना 5व्या महिन्यात माझे बोट ही सुजायची. ह्याच्यात सकाळी मूव्हमेंट्स नाही व्हायचं. 5व्या महिन्यातच मला जाणीव व्हायची माझी डेफिशियन्सी आता माझी इंजेक्शनची वेळ आल्या. हे मला सूचना असायची. पण तरी त्याच्यानंतर मी माझ्यावर काम सातत्यानं करत राहिले. हे गुड न्यूट्रिशन ह्याच्यातलं जे कॅल्शियम सप्लिमेंट आहे, जॉइंट सपोर्टिव्ह सप्लिमेंट आहे, जे शेट्टी सरांनी परवा दिवशी सांगितलं, कंटिन्युअस घेते आणि माझी डेलीची रिक्वायरमेंट मी कंप्लीट करायला लागले. डेलीची रिक्वायरमेंट कंप्लीट होता, होता सगळ्यात माझ्या लाईफमधली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट काय आहे, तर माझं इंजेक्शन बंद झालं. माझं इंजेक्शन जे 21-25,000चं होतं ना, ते बंद झालं आणि त्याच्यामुळं मला स्वतःला हा कॉन्फिडन्स आला, की आपण आपल्यावर काम केलं, की सगळं होतं. म्हणून मी एवढ्या स्ट्रॉंगली सांगते, कॅन्सरचे साइड इफेक्ट भयानक होते. त्यातला हा एक आहे. फक्त ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम हा एक साइड इफेक्ट आहे. म्हणून म्हणते बिघडल्यावर रिपेरी करायला लई एफर्ट्स लागतात. बिघडूच नाही म्हणून काम करायला फक्त एवढंच काम लागतं. त्याच्यामुळं माझ्या स्वतःवरचा एवढा क्लास रिझल्ट आहे ना आणि ह्या रिझल्टमुळं मी या सगळ्या ग्रुपच्या, ह्या सगळ्या फ्युएलच्या मी एकदम प्रेमात आहे. कारण मला खूप भारी वाटतं. मी एक 6 महिने सॉरी 6 वर्ष कॅन्सर नंतर मी होमिओपॅथी ट्रीटमेंट करत होते. मला स्वतःला त्यावेळेला वाटायचं, मी औषधं खाते म्हणून बरं वाटतंय. मी औषधं खाते म्हणून मला बरं आहे. नंतर डॉक्टरांनी सांगितलं, "तू आता बंद करू शकतेस, काही प्रॉब्लेम नाही. तू एकदम फिट अँड फाईन आहे." त्यामुळं त्या ज्या वेळेला माझी ती ती औषधं बंद झाली होती ना, त्यावेळेला माझ्या लाईफमध्ये खूप भारी तो एक मोमेंट होता आणि गेल्या 3 वर्षामध्ये माझं हे पण इंजेक्शन बंद झालं. त्याच्यामुळं मला ही